राजा हिरा पालखीतून उतरल्याबरोबर राजांनी हिराला सदरेवर बोलावलं, लेकराला कुशीत घेतलं आणि माता सदरेवर गेली. राजांचे पाय धरून राजा सांगते, राजा तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची ती माझ्या पदरात टाका. या बाळासाठी मी पश्चिमेचा कडा उतरून खाली गेली. राजे सांगतात, हिरा जो कडा उतरलीस तो कडा दाखव. कडा दाखवला. कडा पाहिला. राजाला शक्य वाटत नव्हतं. राजे सांगतात, हिरा उतरताना एकदा विचार करायचा, ज्या दगडावर आपण पाय ठेवत होतो त्यातला जर एखादा दगड घसरला असता तर या ताण्याने आज काय पाहिलं असतं. जर रात्र असताना तू उतरतीयस तर आता दिवस आहे, आता तू सहज उतरशील. एक काम कर, आम्हाला इथून एकदा उतरून दाखव. तेव्हा ते हिरा राजाला सांगते, राजा मला माफ करावं. कारण राजा जेव्हा मी कडा उतरले ना तेव्हा डोळ्यासमोर 2 महिन्याचं ताण बाळ दिसत होतं आणि लेकराच्या डोळ्यातून राजा पाण्याच्या धारा वाहताना दिसत होत्या. आज बघते तर काय महाराज केवढी मोठी खोलदरी आहे. जीव बिव गेला तर काय करणार मी, लेकरू माझं काय करेल. हे वाक्य राजाने ऐकले आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजे सांगतात हिरोजीला, हिरोजी जर एका बाळाच्या आई त्या बाळासाठी कड्यावरून खाली उतरते तर रायगडावरती शत्रू सुद्धा सहज येलो. इथून काम करा, ताबडतोब करत असा. त्या कड्यावर बुरुज बांधा हिरोजी आणि त्या बुरुजाला नाव काय द्या. हिरोजी बुरुजाला नाव काय द्या. हो बुरुजाला या आईचं नाव द्या, हिरकणी बुरुज. आणि त्या बुरुजाला आज नाव दिलं हिरकणी बुरुज. एका मातेचं आपल्या लेकरावर किती प्रेम आहे छत्रपतींच्या इतिहासातून समजते. हो त्या हिरकणीचा प्रसंग ऐकताच अंगावरती शहार येत आहेत, डोळ्यातून अश्रू यायची वेळ येते. खरंच एकच सांगेल, ज्या आईने आपला जन्म दिलाय तिचे उपकार आपण या जन्मात भेटू शकत नाही. आणि म्हणून त्या हिरकणीची एक छोटीशी कविता म्हटली आहे, ती कविता ऐकून पुढे जायचं. कविता काय म्हटली बघा, की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा आजही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. अहो वसले होते गाव तळाशी वाळुसरे या नावाचे आणि राहत होते कुटुंब छोटे त्या गरीब धनगर गवळ्याचे. राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे आणि शोभत होते हिरा नावत्या तडफदार घरवालीचे. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली पण ध्यानी नाही आले तिच्या, बंद झाले गडाचे दरवाजे. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला, पण गडकरी म्हणती की नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे ते 8वे रूप झाली माऊली वेडी पिसी, पण तो कडा उतरुनी धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी. आणि त्या हिराचे ते धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले आणि त्या हिराचं साडी चोळी देऊनी प्रेम सन्मानित केले. अहो कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची आणि कथा आजही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची.